नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आज आहे 13 फेब्रुवारी, माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. तर या दिवशी त्रैलोक्याचा राजा योगी पुरुष श्री नृसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस किंवा त्यांनी या अवतार कार्य संपवला होता या दिवशी, म्हणून याला गुरुप्रतिपदा असे म्हटले गेले आहे. तर बघा, दत्त अवतार म्हणजे आपल्या दत्त महाराजांचे अवतार कार्य म्हणजे पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, त्याच्यानंतर ना श्री नृसिंह सरस्वती, त्याच्यानंतर ना श्री स्वामी समर्थ, असे त्यांचे अवतार कार्य आहे. तर या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवले होते नृसिंह सरस्वती महाराजांनी. तर या दिवसाचं विशेष हे महत्त्व आहे. आणि आज तर बघा, आज गुरुवार आहे आणि शर्करा योग म्हटलं गेलं आहे. तर या दिवसाला बघा, आज गुरुप्रतिपदा असून आज गुरुवारही आहे. तर या दिवशी आपण खूप सारे आणि गुरुचरित्रामधील बघा 2 अध्यायामध्ये पूर्ण हा स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार करायची सर्व माहिती आहे. तर आपण आज आवर्जून गुरुप्रतिपदा दिवशी गुरुचरित्राचा 51वा व 52वा अध्याय नक्की आवर्जून तुम्ही आज वाचा. याने काय होणार आहे, तर आपल्याला गुरुप्रतिपदा म्हणजे आपल्याला गुरूंचा लाभ होणार आहे किंवा आपल्या श्रद्धा आपली ज्या गुरुवरती आहे त्या गुरूंचा आपल्यावरती आशीर्वाद मिळणार आहे. तर आवर्जून तुम्ही हे 2 अध्याय नक्की वाचा. तर बघा, या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करतात व ते गणगापूर सोडून श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवतात. अवतार गुप्त ठेवल्यानंतर ते श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून त्याच्यानंतर ते प्रकट होतात. तर असे हे दत्त महाराजांचे हे 3 अवतार आहेत. तर पहिला अवतार काय आहे, तर दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारामध्ये दत्त महाराज प्रथम प्रकट होतात. त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ अवतारानंतर नृसिंह सरस्वती अवतार घेतात. ते अवतार कार्य त्यांनी श्री प्रतिपदा या दिवशी त्यांनी ते कार्याची समाप्ती घेतात व ते कर्दळी वनामध्ये येऊन गुप्त होतात व त्याच्यानंतर ते स्वामी समर्थ महाराजांचा अवतार घेतात. बघा, या दिवसाचे हे असे दत्त महाराजांचे 3 अवतार आहेत. आणि आपण कोणत्याही देवाची म्हणजे आपण कोणत्याही अवताराची पूजा करत असतो. कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांची करतात, श्री दत्तांची करता, कोणी हे 3ही अवतार पुरुष हे दत्त महाराजच आहेत. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. श्री गुरुप्रतिपदा हा पुण्यतिथी मानली जाते किंवा ह्या तिथीला खूप सारं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु संप्रदायामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात श्री गुरुप्रतिपदा हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे केली जाते. गणगापुरामध्ये तर खूप मोठा उत्सव असतो हा. आणि बघा, प्रत्येक केंद्रामध्येही किंवा आपल्या घरामध्ये तुम्हाला केंद्रामध्ये जमलं तर तुम्ही नक्की आवर्जून जावा, नाही जमलं तर तुम्ही आणि कारण आपण बघा, जर गुरुवारी केंद्रामध्ये जातच असतो आरती वगैरे करण्यासाठी, तर आपण आज तर आवर्जून जायलाच पाहिजे. नाही तुम्हाला वेळ भेटला तर घरामध्येही तुम्ही गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची, तर बघा, आपल्या घरामध्ये आपले आपण गुरुमाऊली म्हणून आपण स्वामींची पूजा करत असतो. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही आपल्या गुरूंची तुमची ज्या पूजा करत असाल त्या दिवशी तुम्ही आपल्या गुरूंची पूजा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर या दिवशी गुरुवार तर आहे आज, तर गुरुवारचा तर आपण अभिषेक वगैरे करतच असतो. तर गुरुवारी आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे करून त्यांना स्वच्छ असे छान असे वस्त्र वगैरे परिधान करा, पिवळे फुलं अर्पण करा. तुम्ही नृसिंह सरस्वती महाराजांचा जर फोटो वगैरे असेल तर फोटो स्वच्छ पुसून वगैरे त्याला तुम्ही आवर्जून आज हार वगैरे घाला. त्याच्यानंतर तुम्ही यांना प्रसाद म्हणजे बघा, तर आज आपण स्वामी महाराजांचे आपण बघा, दत्त महाराजांचा जर हा अवतार आहे स्वामी महाराजांचा नृसिंह सरस्वती परत श्रीपाद श्री वल्लभ, तर बघा, आपण दत्त जयंतीला किंवा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. तर आपण दत्त जयंतीला ही नैवेद्य दत्त महाराजांचा आवडीचं म्हणजे घेवड्याची भाजी, त्याच्यानंतर ना तुम्ही घेवड्याची भाजी त्याचा नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर पुरणपोळी किंवा बेसनाचे लाडू, तुम्हाला जसे जमल तसे ह्या गोष्टीचं तुम्ही नैवेद्य करायचं आहे. पण हा नैवेद्य आपण 5 नैवेद्य करायचे आहेत. तर बघा, आपल्या घरातील कुलदेवतासाठी एक, त्याच्यानंतर ना आपल्या स्वामी महाराजांच्यासाठी एक, नंतर गाईसाठी एक, त्यानंतर आपलं नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल त्याच्यासाठी एक व 5वा नैवेद्य आपण
याच्यासाठी ठेवायचं आहे, आपल्या घरातील देवांसाठी ठेवायचं आहे. तर हे असे 5 नैवेद्य करायचे आहेत. 5 नैवेद्य म्हणजे मोठे करायचे नाही, छोटे छोटे केले तरी चालतील. तुम्ही ही पूजा आज दिवसभर केव्हाही करू शकता, कारण हा पूर्ण दिवस गुरुप्रतिपदा म्हणून साजरा करत असतो आपण. तर या दिवशी तुम्ही करू शकता. तर ह्या दिवशी आवर्जून तुम्ही गुरुचरित्राच्या 2 अध्याय नक्की वाचा. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण हा नृसिंह महाराजांचा अवतार कार्य ह्याचंच माहिती आहे, तर तुम्ही 51 व 52 गुरुचरित्रातील अध्याय नक्की वाचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर आपण आज ह्या सकाळमध्ये तर आपण गुरुवारची आरती करतच असतो, पण आजही आपण आरती करायची आहे. दत्त महाराजांची आरती करा, स्वामी महाराजांची करा. तुमच्याकडं म्हणजे आरतीची कोणतीही आरती करता, आपण गणपती बाप्पांची आरती करत असतो, तर गणपती बाप्पांची पहिली आरती करा. त्याच्यानंतर ह्या 5 तुम्ही आरत्या करून घ्या. ही आरती झाल्यानंतर तुम्ही हा घेवड्याच्या भाजीचा व पोळीचा नैवेद्य दाखवा. तो नैवेद्य तुम्ही भरवी चौकोन करून मंडल आखून त्याच्यावरती ते ताट ठेवा व ते ताट ठेवल्यानंतर तुम्ही एक 10-15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास ठेवून द्यावं. त्याच्यानंतर तुम्ही तो प्रसाद ग्रहण केला तरी चालेल. व गाईसाठी जो घास ठेवला आहे तुम्ही आवर्जून गाईला तो घास द्या, कारण खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवसाला, गुरुप्रतिपदा. कारण गुरूंची जेवढी सेवा होईल या दिवशी आपण गुरूंची सेवा करायची आहे. तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे आज गुरुवारची तर आपण स्वामींच्या केंद्रात जातो, किंवा आपण घरी आपण 11 माळी जप करणं किंवा स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचणं. त्याच्यानंतर ना गुरुवारच्या ज्या सेवा आहेत नित्य सेवेमधल्या पुस्तकामध्ये त्याही आपण सेवा करत असतो. पण तुम्हाला जर जमलं तर तुम्ही आवर्जून आज तर गुरुचरित्राचे तर अध्याय आपण बघा 14वा व 18वा अध्याय तर गुरुवारचा वाचत असतो, पण आज तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन 2 51 व 52 हे अध्याय तुम्ही पूर्ण करा. तर ह्या आपल्या नाही का गुरु संप्रदायामधला खूप असा महत्त्वाचा क्षण आहे, किंवा खूप महत्त्वाचा हा सण आहे किंवा उत्सव आहे, तर खूप असं मोठ्या प्रमाणात आपल्या इकडं साजरा केला जातो. तुम्हीही आवर्जून करा. तर ह्या गोष्टी नक्की करा. आणि हा साध्या गोष्टीचा नैवेद्य आहे, तर तुम्ही हा नैवेद्यही अर्पण करा. गाईला घास द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जवळपास गाई असेल तर गाईला द्या. त्याच्यात नसेल गाई तर तुम्ही नाही का झाडाखाली वगैरे ठेवा, तिथं मुंग्या वगैरे खाऊन जातील. तर अशा प्रकारे आपण गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.